हॅलो मंडळी. तर असं म्हणायची सवय नाही आहे, पण म्हटलं चला म्हणून बघूया. तर नमस्कार, मी शीतल. तर मी आज माझं सुट्टीच्या दिवशीचं माझं रुटीन कसं असतं ते शेअर करणार आहे. तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टी म्हणजे आराम असं आपल्याला वाटतं. पण घरातल्या गृहिणींची सुट्टी म्हणजे थोडी वेगळीच असते. आजचा दिवस घरातील कामं करता करता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सुट्टी म्हटली की आपल्याला थोडीच सुट्टी असते. कामावरून जरी सुट्टी असली तरी घरच्या कामांपासून मात्र सुटका नसते. तर मी आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून घरातील किचनची साफसफाई करणार आहे. तर किचनची साफसफाई करताना सगळ्यात आधी मी किचन वटा व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेते. तर त्यासाठी किचनवरची भांडी वगैरे सगळी खाली काढून ठेवली आणि त्यानंतर भांडी वगैरे सगळी बेसिनमध्ये टाकली. त्यानंतर मी इकडे किचन ओटा साफ करण्यासाठी जसं म्हटलं तुम्हाला सगळी भांडी वगैरे खाली काढून ठेवते आणि किचन ओटा मोकळा करून घेते, जेणेकरून मला व्यवस्थित छान साफसफाई करता येईल. तर त्यानंतर मी इकडे किचनवरती आणि गॅसवरती व्यवस्थित आधी पाणी टाकून घेतलं आणि छान वगैरे गॅस वगैरे पुसायचा होता, त्यामुळे थोडं त्याला मुरू दिलं साबण वगैरे लावून आणि व्यवस्थित मी क्लिनिंग करून घेतली आहे. तर माझं जीवन काही एवढंही धावपळीचं नाही आहे. पण गौरवची सुट्टी नसते नेहमी. त्याला कधी मॉर्निंग शिफ्ट असते, तर कधी दुपारची शिफ्ट असते. म्हणजे त्याची ड्युटी कधी 7ला असते, कधी 9ला असते, तर कधी 2लाही असते. तर त्याच्या सुट्टीप्रमाणे माझं रुटीन असतं. तर इकडे नवीन क्लीनर आणलेला होता. त्याला होलच नव्हतं, त्यामुळे तो पडत नव्हता खाली. त्यामुळे मग मी त्याला आधी होल वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर गॅसवरती असं सगळीकडे टाकून घेतलं आणि मग त्यानंतर परत हा गॅस मी दुसऱ्यांदा घासते, जेणेकरून तो व्यवस्थित निघावा. कारण मी आठवड्यातून असं एकदा व्यवस्थित क्लिनिंग करते. बाकीचे रोजचं आपण क्लीन करतो तसं मीही करून घेते. पण असं व्यवस्थित छान कधीतरी सुट्टी मिळाली तरच करते. तशी मला आठवड्याची सुट्टी असतेच, पण गौरवची सुट्टी नसते. त्यामुळे मला त्याचं सगळं आवरण्यातच खूप वेळ होऊन जातो. त्यामुळे माझी सुट्टी असली की मी असं निवांत आवरत बसते. तर असो क्लिनिंग वगैरे व्यवस्थित करून घेतली मी. भांडे तर बघताय तुम्ही, अजून घासायचे बाकीच आहेत. तर काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला घरामध्ये तिला कामावरून जरी सुट्टी असली, तरी तिला घराच्या कामापासून मात्र सुट्टी नसते. आणि घरातील बाकी इतर कामं तरी आपण आपल्याला हवं तेव्हा किंवा आपल्याला वेळ असेल तेव्हा करू शकतो. पण किचन आणि किचनमधील कामं ही म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक भागच असतो. म्हणजे एक दिवस आपण कपडे किंवा भांडी वगैरे हे राहू देऊ शकतो, पण किचनमध्ये स्वयंपाक करणं हे आपल्याला कधीच चुकत नाही. त्यामुळे स्वयंपाकाची जागा स्वच्छ असली पाहिजे. त्यामुळे आपण घरातील किचनमधली साफसफाई ही नेहमी चांगली आणि स्वच्छच केली पाहिजे. त्यामुळे मी रोज करतेच, पण असं वेळ मिळाला की तेव्हा मी व्यवस्थित छान सर्व नीटनेटकं व्यवस्थित क्लीन करून घेत असते. तसं तर मी आणि गौरव आम्ही दोघंच राहतो. त्यामुळे एवढं जास्त काही काम नसतं. पण किचनचं काम आणि घरातील बाकी इतर कामं ही सगळ्यांना सारखीच असतात. तर त्यामुळे किचन मी नेहमी व्यवस्थित छान आणि नीटनेटकंच ठेवते. असं व्यवस्थित छान साफसफाई केली की मनालाही समाधान वाटतं. त्यामुळे गौरवची 10ची शिफ्ट होती आणि तो 10 वाजताच निघून गेला होता. त्यानंतर मग सकाळी स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मी सकाळी गौरवसाठी फक्त त्याच्या डब्यापुरताच टिफिन बनवलेला होता. कारण मला पोळी भाजी खायची इच्छा नव्हती. रोज रोज खाऊन पण कंटाळा येतो ना. तसं मला खिचडी भात जास्त आवडतो. त्यामुळे मी इकडं माझ्यासाठी सगळी कामं आवरून झाल्यानंतर मस्त असा खिचडी भात बनवायला घेतला होता. तर माझं किचन वगैरे व्यवस्थित क्लीन झालं आहे आणि माझी अंघोळही बाकी होती. त्यामुळे मी अंघोळीसाठी इकडे पाणी ठेवलं आहे आणि इकडे इकडे माझ्यासाठी मी खिचडी बनवायची तयारी करते. तर तुम्हालाही खिचडी भात आवडतो का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराची साफसफाई, किचनची साफसफाई कशी करता तेही मला सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मी अंघोळ करते आणि अंघोळीनंतर लगेच खिचडी भात खाऊन घेते. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.